जेवून घ्या, मग जेवल्यानंतर औषधही घ्यायची आहेत ना? हो, आणि हे बघ, तू जेवूनच जा. अण्णा नको, मी घरी गेल्यावरच जेवेन. मग म्हणजे जयलाही तेवढीच सोबत ना. मग वेळेत निघ, उशीर नको करूस. अण्णा तुम्ही काळजी नका करू. अगं दगदग करू नको म्हटलं तर ऐकत नाहीयेस. काळजी नाही का वाटणार मग? अहो अण्णा कसली दगदग, मला तुम्हाला भेटण्याची इच्छा झाली, मी आले. अण्णा काय झालं? हट्ट्यात तुम्ही ऐकणार नाही. तू काय जय काय, तू एवढं सांगतो तेवढं तरी ऐका. तुम्ही तुमची काळजी घ्या, मला काही नाही झालंय. अण्णा जेवून घ्या, नाहीतर जेवण थंड होईल. हो मी जेवतो, पण तू निघ आता. वहिनी आल्यावर निघते. आणि जर मला उशीर झालाच तर जय येईल ना मला स्टेशनवर घ्यायला. नाही, शोभाला यायला उशीर होईल, आणि आज अभि ऑफिस मधून उशिरा येणार आहे, तेव्हा तू लवकर निघ. तुम्ही जेवून घ्या आधी. हो. उसळ केलीस का? तुम्हाला आवडते ना? हो. वा अदिती, उसळ खूप छान झाली. सर मला वाटतं जयरामनी खूप महत्वाचे मुद्दे मांडले. आय नो, मुद्दे पटलेले आहेत मिस रजनी, पण या मुद्द्यांवरती तुम्ही जेवढ्या फर्म आहात तेवढे मिस्टर जयराम मला दिसत नाहीये. म्हणजे तुमचा त्यांच्यावरती जेवढा विश्वास आहे तेवढा त्यांचा स्वतःवर विश्वास दिसत नाहीये मला. नाही सर, मी स्वतः खूप कन्व्हिन्स्ड आहे या प्रेझेंटेशन मधल्या प्रत्येक पॉइंट बद्दल. फक्त तुम्ही ते एकदा अप्रूव्ह केलं की मग मी पुढचं प्रेझेंटेशन बनवेन, म्हणजे क्लिअर आयडिया येईल आणि मला हे डील क्लोज करता येईल. सो इट मीन्स यासाठी आपल्याला पुन्हा एकदा भेटावं लागेल, हो ना मिस रजनी? सर प्रेझेंटेशन रेडी झालं की आपण भेटू. ठीक आहे. मिस्टर जयराम, तुमचा फोन वाजतोय. नाही सर, इट्स ओके. घ्या. अहो नाही, घ्या, काहीतरी महत्वाचं असेल. हॅलो. मी विरारहून निघाले, तू वेळेत पोहोचतोयस ना घरी? हो. कुठेस तू? अजून तिथेच आहेस का? हो. सॉरी सॉरी सॉरी. मग पप्पा असतील ना तिथे समोर तुझ्या? हो, मी वेळेत पोहोचेन घरी. मीटिंग ऑलमोस्ट संपलीच. लवकर ये. बाय. घरून फोन होता का? हो. कोणाचा फोन होता? बायकोचा? सर जयरामचं लग्न झालं नाहीये अजून. ही स्टील सिंगल. म्हणजे तसा रूल आहे ना आमच्या कंपनीत. ओ येस येस, आय नो. देवटूज मध्ये लग्न झालेली व्यक्ती किंवा लग्न झालेलं जोडपं काम करू शकत नाही, राईट? या
पण मग समजा एखाद्या माणसानं लग्न केलं किंवा त्याचं आधी लग्न झालंय असं कळलं, तर मग काय करतात तुमच्याकडे?